आज आपण काय करणार आहोत? तर आज आपण करणार आहोत दालचा आणि त्यासोबत छान असा जिरा राईस आपण सोबत करूया. तर चला, इथे घेतलेली आहे मी 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी तूर डाळ आणि अर्ध्या वाटीपेक्षा पण कमी उडदाची डाळ घेतली. ही पांढरी उडदाची डाळ आहे. इथे छान असा आंबट चुका आहे. कोथिंबीर पुदिना हे मी छान असं बारीक चिरून घेतलेलं आहे आंबट चुक्यासोबत. इथे मी कांदा बारीक चिरून फक्त आपला साईडला ठेवते नंतरच्या फोडणीला. तोपर्यंत कुकरमध्ये आपण छान डाळी आणि आंबट चुका वगैरे धुवून टाकलेला होता. त्याच्यामध्ये डाळी ॲड करून पाणी आणि मीठ टाकून त्याला आता छान 4 शिट्ट्या देऊयात. 4 शिट्ट्यांमध्ये डाळ आपली छान शिजून जाते. त्याच्यानंतर लगेचच आपण भोपळा, एक मोठा भोपळा छिलून घ्यायचा आहे. त्याची साल काढून घ्यायची आहे वरची. त्याच्या आतमधल्या बिया काढून असे छान मोठे मोठे काप ठेवायचे आहेत. इथे आपल्या 4 शिट्ट्यांमध्ये डाळ शिजून झाली. त्या डाळीला मी हटून घेतलं आणि पाण्यामध्ये जो भोपळा ठेवला होता तर तो डाळीत टाकून दिलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी वाढवून त्यालासुद्धा 2 शिट्ट्या काढायला ठेवलेल्या आहेत. इथे आपण फोडणीची तयारी करूयात, म्हणजे दालच्याची. तर इथे मी कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये जिरी, लवंग, दालचिनी आणि तेजपत्ता टाकलेला आहे. तो छान तडतडला की मग लगेचच आपला कांदा टाकूयात. मगाशी चिरलेला कांदा टाकतोय आपण. कांद्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. छान त्याला असं मिक्स करायचं. हे बघा, कांदा आपला गुलाबी झालेला आहे. माझ्याकडून कॅमेरा थोडासा हल्ला होता, सॉरी. मी तुम्हाला रेसिपी सांगते. पण इथे 2 चम्मच आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. मी आत्ताच वाटलेली होती ही पेस्ट. त्याच्यानंतर छान त्याला परतलं की लगेच टॅमॅटो टाकायचा. टॅमॅटो छान असा परतून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचं. लगेचच आपला घरचा मसाला टाकायचा आहे 1 चम्मच. हळद टाकायची आहे अर्धा चम्मच आणि 1 चम्मच काश्मीरी लाल तिखट. हा दालच्याला मॅजिक आणणारा मसाला आहे. हा लक्की दालचा मसाला आहे. छान मिक्स करून घेऊयात. आता ह्या लक्की दालच्या मसाल्याला सुद्धा 2 चम्मच टाकलेला होता. छान मिक्स केला. त्याला छान तेल सुटण्यासाठी, सॉफ्ट होण्यासाठी मसाल्याला कढईवर आपण झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवून लगेच 5 मिनिटाची वाफ दिली की त्याला छान अशी, हे बघा, छान असं तेल सुटलेलं आहे त्या मसाल्याला. आपण चमच्यानेच त्याला छान असं मॅश करून घ्यायचं आहे. इथे आपला डाळ, भोपळा छान असं सॉफ्ट झालेला आहे. मी लगेच तेल सुटलेल्या मसाल्यामध्ये हे डाळ टाकून दिलेली आहे. थोडंसं पाणी छान हलवून कुकरमधलं जी डाळ आहे नाही आहे ती सगळी छान अशी काढून त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. थोडंसं पाणी वाढवायचं आणि छान त्याला उकळी सुटून द्या. थोडंसं छान असं शिजून द्या. अजून एकजीव होऊ द्या सगळा मसाला, डाळ. आणि बारीक गॅसवरती आपण साईडला ठेवलेला आहे. इथे आपण लगेच जिरा राईस, हे बघा, दालच्याचा वास एकच नंबर, खूप टेस्टी. बारीक गॅस करून शिजतोय. तोपर्यंत कुकर ठेवला आहे. त्याच्यामध्ये तेल टाकून जिरं टाकले छान तडतडायला. इथे माझी आज्ञा झोपलेली आहे म्हणून माझी घाई चाललेली आहे पटपट उरकायची. तेजपत्ता, दालचिनी, लवंग आणि मिरी हे आपण सगळं तेलात टाकले. छोटासा कांदा चिरलेला, तो कांदा टाकला आहे. भाताला लागतो कांदा, टेस्ट छान येते. त्यामुळे कांदा छान असा हलवून घेतलेला आहे. छान त्यालासुद्धा गुलाबी होऊन द्यायचं. गुलाबी होसपर्यंत छान कांदा असं परतला की लगेचच त्याच्यामध्ये आपण दालच्याला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. घरभर वास पसरलेला आहे. इथे माझी ढंबाबाई उठलेली आहे. आता काय, आताला मम्मीला तर म्हणजे सुटणारच नाही मम्मीपासून लांब. तिला मी कट्ट्यावर बसवलं. मग अद्रक लसूणची पेस्ट टाकली. कांदा सॉफ्ट झाल्यावरती छान परतून घेतली. लगेच स्वच्छ धुतलेला कोलम राईस आहे हा. छान धुवून त्याला असा तेलामध्ये परतून घेतलेला आहे मी. छान त्याला असं तेलामध्ये मिक्स केला. अद्रक लसूणची पेस्ट सगळीकडे लागून दिली. इथे माझी ढंबाबाई बघते की काय चाललंय नक्की मम्मीचं. मग आपण भात शिजण्यासाठी, म्हणजे तांदूळ शिजण्यासाठी कुकरभर, म्हणजे डब्बा जो आहे
तो भरून पाणी टाकलेलं आहे. छान तांदूळ आणि पाणी छान असं मिक्स करून घेऊयात. चवीनुसार मीठ टाकूयात. थोडंसं मीठ टाकलेलं आहे, म्हणजे टेस्टनुसार, आपापल्या टेस्टनुसारच मीठ टाकायचं आहे. थोडंसं पाणी टाकूयात डब्बा धुवून आणि त्याला मिक्स केलं की लगेचच आपण त्याला, आज्ञा म्हणते मम्मी मला पण करायचं आहे. कुकरला आपण छान झाकण लावलं आहे. ह्या भाताला आपण 2 शिट्ट्या देणार आहोत. 2 शिट्ट्यांमध्ये आपला राईस तयार होईल. इथे बघा माझ्या ढंबाबाईची गप्पा चालल्यात. भात असा रेडी झालेला आहे. हे बघा, बघू शकताय तुम्ही. इतका सुंदर झालेला, टेस्टी झालेला, लाजवाब. आहा, इथे बघा मी खातीये. सगळेजणच म्हणत होते, माझ्या आधीच सगळ्यांनी खाल्लं आणि बोलत होते छान झालं आहे. इथे मी सुद्धा टेस्ट केला, खरंच खूप छान झालं आहे. त्याचसोबत जिलबी म्हणजे सुख. दालच्या सोबत जिलबी एकच नंबर. तर भेटूयात, बाय.